आमदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा. आमदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात दौरा केला असून मतदारसंघातील प्रत्येक गावात यांना उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघातील गावभेट दौऱ्यात मतदाराशी संवाद साधताना भाजप सरकारने 10 वर्ष शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केल्याचे सांगत यावेळी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे मतदारांना सांगितले. धर्म व जातीवर मतदान मागण्यापेक्षा काम करून कामाच्या जोरावर मत मागितले पाहिजे. मात्र भाजप जाती व धर्माचा आधार घेत निवडणुकीला सामोरे जात आहे. भाजप आपल्या हातून सर्व काही हिसकावून घेत आहे. आपल्याकडे राहिला मतदानाचा अधिकार तो पण हिरावून घेण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी लोकशाही टिकवण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता व सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी ग्रामस्थांना केले. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हत्तूर, वडगबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, कंदलगाव, अंत्रोळी, कुसूर, तेलगाव, भंडारकवटे, सादेपूर, कारकल, माळकवटे या ठिकाणी गावभेट दौरा झाला. या दौऱ्यात जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, मनोज येलगुलवार, नगरसेवक बाबा मिस्त्री, राधाकृष्ण पाटील, युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे व अनंत मेत्रे आदी उपस्थित होते. यावेळी अंत्रोळी येथील आनंदकुमार अंतोळीकर, मजनुद्दीन पठाण, प्रकाश कोकरे, दत्तात्रय थोरात, सिद्धू भडगर, नानाप्पा करपे, बलबीम करपे, बाळासाहेब थोरात, जब्बार शेख, दावल शेख, रावसाहेब परीक्षाळे, चंद्रकांत कोकरे, काशीनाथ कांबळे, गंगाराम कर्वे, रघुनाथ कांबळे, श्रीकांत शेजाळ, सोसायटी सेक्रेटरी सलीम शेख व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते.